जपत जाय नाम मी तरी गुंतलेला जपत जाय नाम मी तरी गुंतलेला धावताय मोरया कामकाज विसारला किती व्यापलेला तो किती व्यापलेला अनन्य भाव धरिला का कळेना जीवा अनन्य भाव धरिला का कळेना जीवा सगुण रूप दाखवी माझा सगुण रूप दाखवी माझा सगुण रूप दाखवी माझा मोरया मोरया सगुण रूप दाखवी माझा सगुण रूप दाखवी माझा सगुण रूप दाखवी माझा ध्यास हा लागला जपत नाम मी तरी गुंतलेला जपत नाम मी तरी गुंतलेला जपत नाम मी तरी गुंतलेला उन्मनी मी सुखे मोरयाच्या भेटे उन्मनी मी सुखे उन्मनी मी सुखे उन्मनी मी सुखे मोरयाच्या भेटे माया तव स्वरूपाचे ज्ञान देई नाम रंगी माया तव स्वरूपाचे ज्ञान देई नाम ऐसा रंगारी तू ऐसा रंगारी तू सुरपती तुझी तू सुरपती 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 तुझी तू ध्यास हा लागला जपत नाम मी तरी गुंतलेला जपत नाम मी तरी गुंतलेला धावताय मोरया काय जणांची जोडी उगवची धावताय 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 मोरया सूर हा आधार नाम मी तरी गुंतलेला जपत नाम मी तरी गुंतलेला जपत नाम मी तरीही गुंतलेला गजानन महाराज हा नाट्यचरणी लिहित आहे वरंबरोही 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 वत्सा सूत्रधरा मी माझ्या मातापित्यांची चरणसेवा करत असता एकाकी तुझी दीनवाणी हाक ऐकली आणि या रंगभूमीवर प्रकट झाली. मग सांग रे बघता अशी कोणती तुझी इच्छा? विघ्ने बहु येती नाटकी विघ्ने बहु येती नाटकी विघ्ने बहु येती नाटकी ऐशा खेळा रंग बरे हा ऐशा खेळा रंग बरे हा विघ्ने निवारिसी गणपती विघ्ने बहु येती नाटकी विघ्ने बहु येती नाटकी. हे माझ्या भक्ता तुझ्या नाटकात भलभलती विघ्नाचा संभव दिसतोय. चिंता करू नकोस.
माझ्या हाती असणाऱ्या पाश आणि अंकुच्या साह्यानं येणाऱ्या विघ्नांचा विनाश करीन. अन्य काही इच्छा अत्नहि बाल वदती तैसी अत्नहि बाल अत्नहि बाल अत्नहि बाल वदती तैसी चिंता मज भारी या सब वरदे पुनिया मजला या सब वरदे पुनिया मजला सांभाळी आमाबाई. हे भक्ता चिंता करू नको. तुझ्या नाटकात येणारी बालकी सूद देऊन देव मृत्यूला भाषण करतील, गण गंधर्वाप्रमाणे गायन करतील आणि अष्टरंभाप्रमाणे नृत्य करतील असा मंगलमय आशीर्वाद आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देवा जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना. जय देवा जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना. सुख करता फळा तुझ गौरी उमरा चंदनाची ओटी बुंबुम दे हिरे जडित मुकुट शोभतो भरा रुजण देनो पुरे चरणी आगुया. जय देवा जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना. जय देवा जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना. शुभ करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जया. शुभ करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जया. शुभ करता दुःख हरता वार्ता लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ तोंड वक्र तुंड त्रिनयन दास रामाचा वटवा हे सदना. संकल्पी भावावे निर्वाणी रक्षावे दुर्वर बंधू. जय देवा मूर्ती दर्शन मात्रे मान कामना. जय देवा मोरया 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 वार्ता विघ्नाची प्रेम कृपा तथास्तु. निघालो मी माझ्या स्वस्त आहे. गजानन महाराज शरण आहे. शिवसुता भजावे इंद्रजनी शिवसुता भजावे इंद्रजनी शिवसुता भजावे इंद्रजनी. विघ्न विनाशक मंगलमूर्ती विघ्न विनाशक मंगलमूर्ती भावे दिनरजनी भजावे दिनरजनी शिवसुता भजावे दिनरजनी शिवसुता भजावे. हॅलो. सुस्वागत. रंग देवता आणि नाटककारांना विनम्र अभिवादन करून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मठ बुद्रुक पाणलोस या शाळेतील मुलामुलींचा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग देवभक्तीचा भुकेला. कलाकार व भूमिका गणपती गौरांक विनायक बाई, तारासूर हर्ष अनंत बाई, वीरासूर आदित्य अनिल बाई, नारद श्रेयस श्रीजी घडीगावकर, राजा नेत्रसिंह रुचिता महेश बाई, कृष्णाव श्रेया शिवाजी घडीगावकर, राणी पायल भाऊ घडीगावकर, सुगंधा नारायणी उत्तम घडीगावकर, चंद्रिका वैष्णवी विनायक बाई, भिकू श्रवण कृष्णा बाई, सकू श्रुती श्रीजी घाडीगावकर, सेवक रुद्र अभिजित बाई, शंकर यश नारायण घाडीगावकर, पार्वती आर्या निलेश बाई, संगीत साथ
हार्मोनियम बस सोड. विनायक भिडे, पकवाज महेश मेस्त्री, तालरक्षक नागेश शिरसाट, रंगभूषा व वेशभूषा समीर गुरव, प्रशांत चव्हाण, सागर गुरव, हेमंत मेस्त्री, भूषण चव्हाण. सहाय्यक ग्रामदेवता पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ बेडवाडी. श्री रंगदेवता आणि नाटका विनम्र अभिवादन करू. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पटवतो पांढरशा शाळेतील मुलामुलींचा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग. देवभक्तीचा उकेला, देवभक्तीचा उकेला, देवभक्तीचा उकेला. सिद्ध्या त्यांना उठा त्यांच्या काही विचार माहीत होया काय तुका कशाला थोडा खाली ओढून ठेव चालू राहू दे काय नाही फरक पण त्या का समजा कधी चालू करून जाऊ तो हॅलो हॅलो केला की वाईट वाईट ओढून ठेव म्हणजे हॅलो केल्याने काय वाढू थोडं खाली फिरू दे त्याला पाहिजे की हॅलो हॅलो ऐका गेल्या तो करून ठेव हॅलो केल्याने काय वाढू सजना सजना आन मिलो सजना सजना आन मिलो सजना अखियों में ना आए दिया अखियों में ना अखियों में ना अखियों में ना आए मुझे न भाए काजल बिंदिया मुझे न भाए काजल बिंदिया सूना पड़ा है अंगना अंगना सूना पड़ा है सूना पड़ा है सूना पड़ा है अंगना अंगना आन मिलो सजना सजना आन मिलो सजना सजना आन मिलो सजना चंदा आए तारे आए चंदा आए चंदा आए तारे आए आने वाले सारे आए आने वाले सारे आए फिर उठा सजना सजना फिर उठा सजना सजना आन मिलो सजना आन मिलो सजना सजना आन मिलो सजना चंदा आए तारे आए चंदा आए चंदा आए चंदा आए तारे आए आने वाले सारे आए आने वाले सारे आए फिर उठा सजना सजना फिर उठा सजना सजना आन मिलो सजना सजना आन मिलो सजना सजना आन मिलो सजना आम्हाला विजय प्राप्त होईल.
नमन तुला गणराया आधी नमन तुला एकच माईक वर. आधी नमन तुला आधी नमन गणराया आधी मधला माईक फक्त वर ठेव, बाकीचे दोन खाली ठेव. गणराया आधी नमन तुला गणराया खाली आधी ठेव फक्त. एकच वर करायला पाहिजे. दोन दोन. आधी नमन तुला गणराया शारदा कांद्या झळक तो विना हंसवरी शारदा कांद्या झळक तो विना नाचत येई रंगणा आधी नाचत येई रंगणा आधी नमन तुला गणराया आधी नमन तुला गणराया आधी नमन तुला नमन तुला गणराया आधी नमन तुला मजाल झाले लप लप सोंडाले नाचत येई रंगणी आधी नाचत येई रंगणी आधी गणराया आधी नमन तुला मगाशी जोडी आहे, मग तो झोपलेला तो. आधी नमन तुला गणराया आधी नमन नारायण अरे वा, मी माझ्या देवांचे नामस्मरण करता करता माझी पावले पातळ पुण्यात आली. आपण आल्याची जाणीव तारा सुराला करून द्यावी हेच योग्य. नारायण हे नारदा, या पाताळ भवनात तुझं स्वागत करत आहे. त्या दानवेश्वराचा नमस्कार. देतो तुला. काय अरे आशीर्वाद. तर काय बोललो रे नारदा? या पाताळ भवनात का आणि कशासाठी आला आहेस? तुला पोचवण्यासाठी. पोचवण्यासाठी मी इथे आलोय. ठीक आहे, या हतीच्या आसनावरती आसनास्त हो. याला कारण आहे, आम्ही देवाचे युद्ध केले, आम्हाला विजय प्राप्त होत नाही. हॅलो? शिटी मारेल त्याचा. कळणार पण नाही कुठचा आवाज आहे. सगळे बटन उतरवल्याचं कळणार नाही. असं असेल तर शेवट आणि प्रथम जबाबदारी माझ्या भाऊला देण्यात आहे. कोण रे वीरासुरा? सिद्ध कर. आणि उचलत्या पावलाने मी दादांपर्यंत आलोय. दादा इथे बोलवण्याचं कारण तरी काय? तुझ्याजवळ जबाबदारी देतोय. कसली?
मीही त्याच्या सवयीला जातो. आहा! हे पण बाजूला खाली गेले काय? तो एकच पात्र ऊच आहे मग एकच माईक वर तर राहू दे येऊ दे काय येत नाही ते आता सगळी खुली दिली बाहेर. सुंदर तारा नभी उगवला सुंदर तारा नभी उगवला प्रकाश दया जगसी तजाहला प्रकाश दया जगसी तजाहला सुंदर तारा नभी उगवला सुंदर तारा नभी उगवला सुंदर तारा नभी उगवला प्रकाश जय जय सिद्ध गाहला प्रकाश जय जय सिद्ध गाहला सुंदर तारा नभी उगवला सुंदर तारा नभी उगवला. ओम नमः शिवाय. हे गिरिजावरा, उमावरा, हे माझ्या भोळ्या देवा, तुझ्या या राजकन्याचा सामान्य प्रणाम. कोण माझ्या भाग्याचं? मी न्यायदान करण्याचं कर्तव्य करतोय. पण हे भगवंता, हे कोणामुळे शक्य होत असेल, तर तुझ्या कृपा आशीर्वादामुळे शक्य होत आहे. ते मंगलमय आशीर्वाद. देह हाची दिदला प्रभोने देह हाची दिदला प्रभोने देह हाची दिदला प्रभोने आत बैसला आत रूपाने आत बैसला आत बैसला आत बैसला आत रूपाने देहाची दिदला प्रभोने देहाची दिदला प्रभोने देहाची दिदला प्रभोने आळवी मी त्या एक मुखाने प्रभोने देहाची दिदला प्रभोने देहाची दिदला प्रभोने हात बैसला हात रूपाने बैसला हात बैसला हात रूपाने देहाची दिदला देहाची दिदला प्रभोने देहाची दिदला प्रभो. नारायण नारायण नारायण. राजा तू आवरे संकट पडले संकट पडले भारी राजा तू धावले संकट पडले भारी संकट पडले भारी तू आमचा कैवारी राजा तू धावले पडले भारी राजा तू राजा तू धावले हमिंग घेता कळलेस हमिंग घेता कळलेस मारता आणि बेसला मारता कमी केलं हे तिकडे मला हगडी वाढूच सांगा असेल तर मला त्यांच्या रक्षणासाठी गेलं पाहिजे.
कळल्याची दुसरी जोडी आहे ना, ती त्याला दे. एकला ना चढ असतो. तुझ्याच साठी हा खाली केला पाहिजे. जीव तळमळे तुझ्याच साठी भेटसी एका झोपाळी माईक पाडव ना, थोडस पाडव. अनंत युगाच्या नारायणा रे, मोठे मला भेटसी. माईक खाली कर. अनंत आधीच टेन्शन मध्ये म्हणजे काय आग लावतो. कोठे मला खाली कर. अनंत युगाचा नारायणा रे कोठे मला भेटसी जीवा तळमळे तुझ्यासाठी काल जरूर देत नाही. जीवा तळमळे तुझ्यासाठी कोठे मला भेटसी आवाज पोहोचत नाही. केव्हा मला भेटसी तलवारी मारती म्हणून वरच ठेवू शकत नाही. कोठे मला भेटसी हे आला माईक बाय आता पुढे घेऊ. अनंत युगाचा नारायणा रे, मोठे मला भेटसी. हे माईक जरा पुढे घेऊया. कसे लढाई कसली करतले पुढे जाऊ. चरणी काया चरणी काया चरणी काया हिंदोळाया अर्पण मी केली अर्पण मी केली अनंत युगाचा नारायणा रे, कोठे मला भेटसी. अनंत युगाच्या नारायणा रे, कोठे मला भेटसी. जीवा तळमळे तुझ्यासाठी जीवा तळमळे तुझ्यासाठी कोठे मला भेटसी केव्हा मला भेटसी अनंत युगाचा नारायणा रे कोठे मला भेटसी अनंत युगाचा नारायणा रे कोठे मला भेटसी नारायण 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 हे माईक पुढे घेऊ खोलते. मग घे ना ते काम कसलं कर. खाली कर. संसारिया मन मम रमले, संसारिया मन मम रमले. चांदणे चांदणे जणू नभी बोलले, चांदणे जणू चांदणे जणू चांदणे जणू नभी बोलले. संसारिया मन मम रमले, संसारिया मन मम रमले, संसारिया मन मम रमले. मानवी जीवनाचा आत्मा म्हणजे मोकळेपणाच्या वैभवात आनंदाच्या शिखरावर आनंदाने डोलतायत. देवा ब्रह्माच्या साक्षीने सप्तपदी चालून तुमच्या गळ्यात प्रेमाची प्रेममाला अर्पण करून मी या राजदरबारी प्रवेश केला. तुमच्या मुखावाटे निघणारे उद्गार मी माझ्या तळहातावर घेण्याचे कर्तव्य करते. आर्य स्त्रीने जगावं कसं, आर्य स्त्रीने वागावं कसं, हे सगळं चित्र मी माझ्या डोळ्यासमोर उभं करून प्रत्येकाला सांगत असते. पण वाट पाहते मी माझ्या स्वामी चल.
आता येणार नाथ. नाही जर असा काय दुःखाचा वर तरी गेला तुम्ही तशा बाबा म्हणजे भारी लावलं ना अंगणात छाया लाभले. अंगणात छाया अंगणात छाया अंगणात छाया अशी लाभले. लाभले माझ्या स्वप्नामध्ये माझ्या पाहिले महाराणी, तुझं सौभाग्य तर मी तुझ्यापर्यंत आला आहे. स्वामी आशीर्वाद. स्वामी तुमच्याजवळ मागणं असेल तर तुम्ही नेहमी माझ्या आजच्या दिवशी हा विधवाडा पोशाख करून निघालात तरी कुठे? राणी नेत्रावती आपल्या राज्यावरती दानवांनी आक्रमण केलंय. त्याचा शेवट करण्यासाठी मला गेला पाहिजे. ठीक आहे स्वामी, सांभाळून जा आणि लवकरात लवकर या. अरे बाळा, आपल्या राज्यावरती संकट निर्माण झाले आहे. प्रजेवरती संकट आले आहे. बाबा, मी गुरुगृही विद्या अभ्यास परिपूर्ण केल्याची प्रचिती घेण्याची वेळ आली आहे. तेव्हा जे आलेले संकट आहे ते दूर करण्यासाठी मार्गात जायला पाहिजे. ठीक आहे बाळा, आमचा आशीर्वाद तुझ्या हनुमान आहे पायावर आहे. आई बाबा, आशीर्वाद द्या. मी विजयी होऊनच येईन. कमी आहे जास्त लेट असं आहा हे राजा, पाताळ गोवनातील जाधव, माझे नाव तारासुर. म्हणजे मी त्याच्या शोधासाठी निघाले. हा, सर. तो तर माझ्या डोळ्यासमोरच उभा आहे. हे राजा, मी त्या देवांची भक्ती बंद करण्यासाठी या मृत्यूलोकात मानव देवतांची भक्ती करत आहे. ती भक्ती बंद का आणि कशासाठी करतात? मानव देवांची भक्ती करतात, त्यामुळे देव शक्तिशाली होत आहेत. तुम्ही सांगावं आणि आम्ही ऐकावं. हे केव्हाही शक्य होणार नाही. असं असेल तर मी तुमच्या जीवनाचा शेवट करतो. हे बघ, आहा वल्लगना 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 कल्पना त्या कशाला वल्लगना कल्पना त्या कशाला पापी नयेती फळाला पापीय कांक्षा पापीय कांक्षा पापीय कांक्षा नयेती फळाला वल्गना कल्पना त्या कशाला आहा घरचे महाकाळ रासामया घरचे महाकाळ घरचे महाकाळ रासामया जाहिल गर्व तो हिलयाला जाहिल गर्व तो हिलयाला वल्गना वल्गना कल्पना त्या
हाची बघोनी भाव खुळा हाची बघोनी हाची बघोनी भाव खुळा देवा दयाळा देवा दयाळा देवा दयाळा हाची बघोनी भाव खुळा हाची बघोनी भाव खुळा देवा दयाळा देवा दयाळा देवा दयाळा दिसे मार्ग अभयान दिसे मार्ग हा भयान केवळ तू एक जाण केवळ तू एक जाण केवळ तू एक जाण केवळ तू एक जाण देवा दयाळा देवा दयाळा मस्त बसवलेली आहे. देवा दयाळा शस्त्रहीन झाला आहे. या राज्यात राहण्याचा तुला अधिकार नाही. आमकां सोलू नको, आमकां चल ओरडला. माझ्या कुटुंबात. चल. सोलू नको, आमकां ओरडला. मी म्हणून याला नेलं. संध्याकाळी माका वैतागिलो या संसारात माका वैतागिलो या संसारात माका वैतागिलो या संसारात घरात नाही आनो संसार करतलो कसो संसार करतलो कसो संसार करतलो कसो माका वैतागिलो या संसारात माका वैतागिलो या संसारात माका वैतागिलो या संसारात घरात नाही आनो संसार करतलो कसो संसार करतलो कसो संसार करतलो कसो माका वैतागिलो या ते असं का दिसतं? चिमण्याकडे पोर आहे. काय माय दुःख सांगतलो ह्याचा आवाज, ह्याचा आवाज. माका नुसत्या संसाराचो वैतागिलो ह्या मोठ्याने बोलतात. कित्या किलो हो मी बघताव. लगीन करीत नव्हतोय पण माझ्या सगळं वाटोळायचं पुढाऱ्याने केलंय पहिलं पोरगं आणले आणि तो त्यांनी लय खातं जरा पोरं बघतो भोपळा मोदीचा घरात दिलो बिया वाटकान बघतोय तर काय एक डोळा वर दुसरा खाली आपल्या लगीन करून का उपयोग नाही त्या करता करता कृष्णा बायचं दुसरं पोरगं आणले धोतर घातलेलो धोतर नेसलेलो टोपी घातलेलो आणि आमच्या आकडे अडकलो आणि पडलो काय बघतला एवढ्या आधी चमत्कार दाखवले पण बबला नंतर काय आला एक पोरगं आणले तो अनिल पायतान मला मोठा मोठा सांगले वरचं मळ पिकता खालचं मळ पिकता लगीन करून दिलो बघताय तर काय वरचं नाही आणि खालचं नाही म्हटलं माका वाटलं होतं लगीन झाल्यावर सुखाचे दिवस येतील कसलं काय गावलं तर दारू पिणारो प्यावडो शेतीची सगळी शेती कामं कडकडा. माकाच करूची लागतो धुंद येत मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले धुंद येत मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले धुंद येत मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले त्याच वेळी तू असशील जे
काळच भिडे दयेत मी सैद झोपितो मंद्याचे प्याले ते मारलं ना फायदे असतात कसले ते म्हणजे दारू पिणारा माणूस माझ्यासारखो त्याच्या घरात कधी चोरी होणार नाही ती कशी काय म्हणजे दारू पिणारा माणूस सगळं काय आपल्या घरातलं ऐकून खाता चोर काय दारूच्या बाटलीची बुद्धा चोरतो कुत्रो फायदो आहे दारू पिणाऱ्या माणसात कधी कुत्रो चावणार नाही तो कसं काय म्हणजे दारू पिणारा माणूस कसं असं लटपट चलता बघलंच नाही कुत्र्याक वाटतं ह्यो माकाच खाऊ गेलो आता तो आपल्या वाटे आणि मी आपल्या वाटे तार दे सगळा लग्न केला त्याचा बघूक नको म्हणजे हो चढवायचा लग्नाक लागणारा सगळं पैसा मी गोळा करून ठेवलं ये बाय माझे पैसा ठेवला पैसा म्हणजे मी जय जय दारू पिऊ जातोय खैस घेऊन ठेवलोय मागा गेलास त्यांच्याकडे तर तुमका शिल्लक ठेवचे नाही ते शिल्लक ठेवचे नाही म्हणजे माका पुढे बोलतस काय तू वासो बाबा इकडे बसा मी त्याच्या वाणी बसतोय नाही तर मांडका करता बसा इकडे तुम्ही बसतोय जडवा इलच म्हणून बरं झालं नका नाही सगळं होय आई काय सांगतात कोते अहो कशासाठी भांडत होता तुम्ही अगो भांडण नाही होतं या प्रेमाचं भांडण होतं प्रेमाचं काय सांगतात कधी प्रेम केला म्हणजे एक थांबा परत भांडताय बघा तुम्ही माझी काय सुटायची कॉर्डलेस मागचे ते का बंद चालू केलं काय झालं कॉर्डलेस कॉर्डलेस खाली कर तुमच्या बाप्पाशी दारू सोडल्या नसती तर लय बरं झालं असतं बाबा मला वचन द्या आजपासून तुम्ही दारू पिणार नाही काय म्हटलंस आजपासून तुम्ही दारू पिणार नाही हा
तुका असं इकडे 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 ये बघ पोरा तुझ्या टकल्या हात ठेवून सांगतोय मी आजपासून दारू सोडली बघा हा दारू सोडलाय तुम्ही परत पिली तर बघा हे बघ संध्याकाळी येतोय रे संध्याकाळी काय नाही दारू सोडली म्हणजे सोडली बस हा बसा आता बसतोय आई बाबा आशीर्वाद द्या देवतुल्य बाबा माझे देवतुल्य आई देवतुल्य बाबा माझे देवतुल्य आई देवतुल्य बाबा माझे देवतुल्य अंत देव नाही देव नाही देव नाही बाबा देवतुल्य बाबा माझे देवतुल्य आई देवतुल्य बाबा माझे देवतुल्य आई देवतुल्य बाबा माझे देवतुल्य आई प्रभाऊन मोठी माया मोठी माया प्रभाऊन मोठी माया प्रभाऊन मोठी माया हृदय सागराची 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 अहो बाबा काय शोधताय काय शोधतास म्हणजे माझा मित्र सागर लोक आहे बघतोय आणि अहो तो सागर नव्हे सागर म्हणजे सागरा इतकी माया असं काय हा बसा आता म्हणजे देवतुल्य बाबा माझे देवतुल्य आई देवतुल्य बाबा माझे देवतुल्य आई देवतुल्य बाबा माझे देवतुल्य आई सेवा रोज करते तुमची सेवा रोज करते तुमची सेवा रोज करते तुमची देव नाही देव नाही देव नाही अहो आई बाबा मी आता मोठी झाले घरातील सर्व कामे स्वतःची करू शकते लगीन सुद्धा तुझं तुझचं बाबा कसा नव्हे नव्हे कसा अहो घरातील सर्व कामे मग कपडे धुवू जा आधी पहिलं बघूया हा अहो मी आता पाण्यावर ठेवून कपडे धुवायला जाते भांडू नका परत कपडे असतले ते धुवून जाऊ जा हा हा औषधी कपडे येतास ना येतास म्हणजे येतलं एक वाटर रवली आली प्रणय चंद्रिका खरी आली प्रणय चंद्रिका खरी सुंदरी मदनाची मंदिरी सुंदरी मदनाची मंदिरी सुंदरी मदनाची मंदिरी कशी झळकते चटक चांदणी कशी झळकते चटक चांदणी राजहंस कामिनी कामिनी राजहंस कामिनी नवती नवनिताच्या परी नवती नवनिताच्या परी मुलायम नजुक मक्कन परी मुलायम नजुक मक्कन परी सुंदरी मदनाची मंदिरी सुंदरी मदनाची मंदिरी सुंदरी मदनाची मंदिरी माईक पडे हो गए अगं चल लवकर ना मागे मागे लागते हो आले आले अगं तू माझी बालपणाची
आहे. माईक जरा घेऊ. जिथे मी जाते तिथे तू आवाज असतेस. येतोय. हो का? पण आज आपण या पाणवठ्यावर एकत्र आलो. जो आवाज आहे मोठ्या कोणत्या बघ आता बघ बघ. हो ग, अगदी मन मोहून टाकतोय. असं वाटतंय इथून जाऊच नये. अगं या बाजूला पहा ना, रंगीबेरंगी फुलपाखरे आहे. अगं या बाजूला पाहिलं तर झुळझुळ वाहणारा झरा. असं वाटतं इथून जाऊच नाही. हो, गारगार वारा सुटलाय. मंद मंद वायुलहरी वाहत आहे. हो, असं वाटतं इथून जाऊच नाही. मंद मंद लहरिया गार गार वारा, गार गार वारा, गार गार वारा, सुगंध चोहीकडे, सुगंध चोहीकडे. मन माझे डोले, या गंधात मन माझे डोले, या गंधात मन माझे मंद मंद लहरिया गार गार वारा, मंद मंद लहरिया गार गार वारा, गार गार वारा, गार गार वारा, सुगंध चोहीकडे, सुगंध चोहीकडे. या गंधात मन माझे डोले, या गंधात मन माझे डोले, या गंधात मन माझे डोले. इकडे जाई तिकडे जुई, इकडे जाई तिकडे जुई, कशा पहाती टकमक वेली, कशा पहाती टकमक वेली. आला वसंत, आला वसंत, आला वसंत डोलाचा ढाळी, या गंधात मन माझे डोले, या गंधात पाठी पाय घालतो बघ बा. डोले, या गंधात मन माझे. मंद मंद लहरिया गार गार वारा, अरे काम करू शकता तो. या मुठ्या कशा अगं चल निघूया, उशीर होतोय. आई बाबा वाट पाहत कोण तुम्ही? पाताळ बोल माझं वास्तव्य, माझं नाव विरासूर. मग इथे काय करता? तुमचं नाव काय? ही सुगंध आणि मी चंद्रिका. आवडलं आवडलं. काय ते? तुमचं नाव? असं बोला. चंद्रिका बाजूला हो. कशाला? सुगंधाला एक विचारायचंय. काय विचारायचं आहे? आम्हाला जायचंय. सुगंधा तुला एक विचारू? काय ते? तू माझ्याशी लग्न करशील? काय वेळ नाही लागली की काय तुम्हाला? हो वेळ लागलंय तुझ्या प्रेमाचं. तू माझी राणी, मी तुझा राजा. तू माझी राणी, तुझा राजा. दोघांनी गाऊ आम्ही प्रीतीची गाणी. सोडून जाऊ नको, सोडून सोडून जाऊ नको, जाऊ नको. सगळे साजणी सगळे साजणी मन मोहिनी, सगळे साजणी मन मोहिनी. आम्ही प्रीतीची गाणी सोडून सोडून जाऊ नको, सोडून सोडून
आता अगोदर माझं वास्तव्य. माझं नाव विरासूर. हिला मला न्यायची आहे. तू जर नेऊ दिलीस नाही तर तुझा शेवट करेल. मी आता तुला हे वाईट कृत्य कधीच करू देणार नाही. मग ये ना असा. आहा दानवा सोड तुझा अविचार दानवा सोड तुझा अविचार सोड तुझा अविचार दानवा सोड तुझा अविचार सोडून दे तव पापी वासना सोडून दे तव पापी वासना मागित तू जाणार सोड तुझा अविचार दानवा सोड तुझा दुष्कर्माने भरले रांजण दुष्कर्माने भरले रांजण प्रभु नाम घे सुखव मरण प्रभु नाम घे प्रभु नाम घे प्रभु नाम घे सुखव मरण एकी पुन्हा तारणार मागित तू जाणार सोड तुझा अविचार दानवा सोड तुझा चाललो आता अगोदर माझं वास्तव्य. माझं नाव विरासूर. ही मला आवडली आहे. जी मला गोष्ट मागून मिळत नाही ती मी जबरदस्तीने मिळवतो. एवढं जर तिला सांगून ऐकत नशील तर तू पण गेला असता. आहा धर्म किया धर्म धर्म सांग विधात्या सांग विधात्या धर्म किया मी मारले एक. वरान बोल. बोला. वरपासून खालच्यावर दिसतात रंगीबेरंगी रंगावर. माझ्या बंधूला का मारलं? बेटा या करीत होतो. चढवा मेघ होतो माझ्या. माझ्या बंधूला तू मारलंस. आता तुझ्या जीवनाचा शेवट. शेवट म्हणजे मी काय कच्च्या गुरुला गेला नाही. जरासा बाजूक लागा.
अगदी ये पुढे रिक्त झाला दरबार ज्ञान झाली तलवार रिक्त झाला दरबार ज्ञान झाली याने माझ्या बंधूचा शेवट केला. अरे बाबा त्याने नाही केला. मग कोणी केला? तुम्हाला तुझ्या बरोबर कोणी केलं हे जोपर्यंत माझ्या बंधूचा शेवट केलेला मिळत नाही तोपर्यंत हा माझ्या तुरुंगात राहणार. बालकलाकार आदूबाई आणि चिनूबाई यांना संतोषबाई यांच्याकडून 50-50 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्याचप्रमाणे हर्ष आणि चिनू याचकडून युवा उद्योजक विनायक बाई याचकडून 2000 पारितोषिक आलाय. तसेच या संपूर्ण नाटकासाठी आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत घाडीगावकर याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच त्याचप्रमाणे आमच्या या शाळेची एक माजी विद्यार्थिनी, खरंच हा रंगमंच जरी नाव काढलं तर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू यावं अशी 1-2 आमचे बाल कलाकार या जरी या व्यासपीठात नसले, या जगात नसले तर या पृथ्वीवरून नक्कीच पाहत असतील. आमचा आनंदबाई आणि तनुजाबाई तिच्या स्मरणार्थ कृष्णाबाई यांनी या संपूर्ण नाटकासाठी हे अनमोल असे पारितोषिक दिलं आहे. त्यांचाही आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अहो निघालात कुठे? माझे रक्षण केल्याबद्दल मनापासून आभार. त्यात आभार कसले मानायचे? मी निघालो. दूर राहुनी असा पाहू नको रे
प्रिया जाऊ नको रे प्रीतीची शपथ प्रिया जाऊ नको रे प्रिया जाऊ नको रे दूर राहुनी असा पाहू नको रे दूर राहुनी दूर राहुनी अशी पाहू नको रे प्रीतीची शपथ प्रिया जाऊ नको रे प्रिया जाऊ नको रे प्रीतीची शपथ प्रिया जाऊ नको रे प्रिया जाऊ नको रे असा इशारा तुला कळेना असा इशारा असा इशारा तुला कळेना प्रीत वाचुनी शब्द बोलेना प्रीत वाचुनी शब्द तुलेना कळली तुझी कळा गेला जवळ मला कळली तुझी कळा गेला जवळ मला असा प्रीतीचा रंग जाऊ नको ग प्रीतीचा रंग जाऊ नको रे प्रिया नको रे प्रीतीचा रंग जाऊ नको रे प्रिया नको रे दूर राहुनी अशी पाहू नको रे दूर राहुनी दूर राहुनी दूर राहुनी आता पाहू नको रे आता पाहू नको रे आता पाहू नको रे प्रीतीची शपथ प्रिया जाऊ नको रे प्रिया जाऊ नको रे प्रीतीची शपथ प्रिया जाऊ नको रे प्रिया जाऊ नको रे प्रीतीची शपथ प्रिया जाऊ नको रे प्रिया जाऊ नको रे ए राजा, माझ्या बंधूचा शेवट करून कुठे बसलास? तेव्हा आम्ही सिटी मारलो माझा बंधूचा असून जेव्हा पुढे गेली सगळी तू माझ्या बंधूचा शेवट केला, आता तुझाही शेवट. आहा, भूमी वार वाया, भूमी वार वाया, तारे जन्म देही माया, तारे देही माया, भूमी वार वाया, भूमी वार वाया, लात मरचं काम माहिती लातच घालायची एकच होता त्यांना पहिली पण नाही का दुसरे सामान करून घेऊन गेलो होते का चाबू देव चाबू दोन दिवस शाळेत दोन दिवस काय शाळेत Thank you.
सगळ्यांना घरी कोण बंद सांगाय 7 जण घराकडे तुरुंग काय घराकडे तुरुंग मोठं आले सुखदुःखाच्या सारी पठार सुखदुःखाच्या सारी पठार खेळ खेळतो असा ईश्वर खेळ नाही कुणाचा कुणाला दैवाचा खेळ निराळा दैवाचा खेळ निराळा दैवाचा वर्गाची आवाज त्याच्या बाजू थोडा नाही वाटतं बघा आपल्या घरात उन्हाळ्याचा काम करताना असा वाईट आहे कोणासाठी जगू कशासाठी जगू अरे तुझ्या पुत्रासाठी माझा पुत्र कुठे माझा पुत्र त्या तारासुराने आपल्या माता गुन्ह्यात घेऊन गेला आहे बाहेर कशाला पाय घालवू नको शिट्या मारणार यावर एकच मार्ग आहे कोणता मार्ग आहे देवाश्री तुम्ही आजपर्यंत कोणत्या देवाची भक्ती केली हो, पळले होते का? शंभू महादेवाची भक्ती केली नाही सगळे ते होते ना काय हे पडदे या भालूकची मदत त्यांनी सगळ्यांनी गावात त्यांचं काम त्यांनी सगळ्यांनी मिळून केलं बाकी हा गौरी शंकरा जय शुभंकरा गौरी शंकरा जय शुभंकरा आता तुम्ही यशाची कर यशाची नाव होया आता तुम्ही शुभंकरा हे महेशा नमो मुकेशा हे महेशा विराज सुता अनन्यवन विलासा नमो मुकेशा हे महेशा विराज सुता बंद करून ठेव जरा आधी अनन्यवन विलासा गेट बंद इकडे ठेव माझ्या हाताला आधी Thank you.
गेलो मग असं होतं. आणि तो असतो ना चौकात. ओम नमः शिवाय नाक सगळे घेऊन. नमः शिवाय शिशू सगळं धरून खायचं का? नमः 300 शिवाय ओम नमः शिवाय हर हर या कैलासाच्या शिखरापासून या कैलासाच्या पायथ्याशी पाहिलं असेल तर सारे माझे भक्तजन शिवनामात मग्न आहे. माझ्या सर्व भक्तांना मंगलमय आशीर्वाद. काही वेळ का होईना शिवनामात मग्न आहे हेच घेऊन. काही बी पडले कसली भाषा बोललेलं माणसं आहे का? एकदम तुझी दिव्यांगना तुझी दिव्यांगना खाली जाता जीवना पडलेच कमी कर मला आम्ही खाला पार्वती चालू राहिले कमी माझ्या सर्व भक्तांना आशीर्वाद देऊन तरी पुढे येऊन बोल. स्वामींच्या दर्शनासाठी आले. त्यांना त्यांच्या ध्यानातून जागे करावे हेच योग्य. किशोर डोळ उडी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या काकाकडे सवड नाही चुम्मा कोणी येत शंभो शंकरा परत ते का माई घेतल्या ना काय करता राम राम दास राम राम दास बाजूला माईक होता दुसऱ्या चाळा होता आशीर्वाद
हे गिरीजे होय का? दत्तानं दर्शन एक नंबर ऍक्टिंग सुरुवात आला गेलो सुरुवात कर कसा सुरुवात हे नारदा या कैलास पर्वतावरती येण्याचे कारण तरी काय आहे? सहज किंवा देवा म्हटलं तर सहज किंवा मुद्दा आपला बोलण्याचा आशय तरी काय? हे देवा तुझा एकदम विस्तारा कोणी संकट निर्माण केले? असं असेल तर मी त्यांच्या रक्षणासाठी निघालो म्हणजे ठरवलंय त्याला मला जायचं की नाही उठले बायका सुरुवात झाली बंदी केली राजा की दिली कशी अरे वा आमचा माणूस येलो आता एखादा कांदा घेऊन येतो तो राजा चल चल मेले तो हात पडल्यानंतर खडा होत बसता तो अहो काका तुम्ही इथे चढवा हे कसं हो या तारासुराने आम्हाला बंदीवान केलं आहे विद्या याच्या मागूनचा शेवट केलाय बरा केला का बरं झालं सगळ्यांना एकदम पार करतो माझ्या भक्तांना का जळतोय माझ्या भक्तांची मित्रता होत नसेल तर मरणाला तयार शिव भोळा शिव
वाजवल्या ना मजा घेतल्या हॅलो, या संपूर्ण दशावतारासाठी आमच्या गावच्या महिला सानिकाबाई ही सोडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. त्रिशूल उलटा आहे. ए त्रिशूल सर वाशात आमची तू मुक्तता केलीस. पण माझ्या आईबाबांचं काय? मी माझ्या शक्तीने त्यांना घेऊन येत आहे. आशीर्वाद. देवा, मला एक सांग. थांब पार्वतीने टीव्ही विसरलं हे पाठ तुझ्यासमोर. आम्ही एकनिष्ठेने भक्ती केली, पण आमच्या जीवनात हे दुखतो का? देव हे भक्तीचे भुकेले नाही. देव भक्तांची परीक्षा घेतात आणि मी ती घेतली आहे. आणि त्या परीक्षेत तू उत्तीर्ण झालास. यांचा सगळा झाला पण माझ्या जन्माचा काय? मला नक्की काय म्हणायचंय? काय म्हणायचं म्हणजे यांचा आणि यांच्या दिलाचा प्रेम झाला निला असा तर राजाने स्वीकार करू गया. देवा, आमचा स्वीकार आहे. देवापाशी नाही भोगशिला, देवापाशी नाही भोगशिला, देव भावाचा देव भावाचा देव भावाचा देवापाशी नाही भोगशिला, देवापाशी नाही भोगशिला, देव भावाचा देव भावाचा देव भावाचा पूर्ण प्राथमिक शाळा पाहिजे. नाही सोमळे सोमळे नाही सोमळे खरोखर बाल कलाकारांना 8 दिवसात सेवा या ठिकाणी दिल्याबद्दल भूषण चव्हाण यांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत तसेच त्यांचे सहकार्य जे या ठिकाणी आम्हाला साथ देणारे कुटुंबभाई असो, रक्षण असो आणि बुवा भिडे यांचेही आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. तसेच सायन्स संघटना ग्रामस्थ आणि हा संपूर्ण कार्यक्रम या गावचे प्रतिष्ठित सरपंच विनायक भाई जे सहकार्य करत त्यांच्याही मनपूर्वक आपला स्टेशन आपला स्टेशन